अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 23 जून. आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, काडी मोडीचा पिंजरा केला आत राघू बसविला. भाग 2. मरण साधने ही एक कला आहे, मात्र ही काही एका दिवसात आत्मसात होत नाही. इच्छा मरणे असणे त्याहून अवघड. त्यांचे काळ काहीच बिघडवू शकत नाही. ते इच्छेने जन्माला येतात व इच्छेने देहही ठेवतात. अशा महान संत विभूतीपैकी एक महान विभूती म्हणजे सद्गुरु यशवंत बाबा होय. आपले मात्र तसे नसते. आपल्याला काळ न्यायला येईल कधी याचाही नियम नाही. काळाचे सेवक येतील आणि तंगडीला धरून ओढत नेतील. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तारावया भव पार सिंधू. त्यासाठी आपल्या हाती एकच आहे आणि तोही महत्वाचा हातचा आहे. ज्याला काळ भेटतो त्याला शरण जाणे म्हणजेच आपल्या गुरुना आपण शरण जाणे होय. या नरदेहाचा काही भरोसा नाही, म्हणून आपला प्रत्येक क्षण सारासार विचार करून त्यावरती श्री गुरु जसे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करावे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत जावे म्हणजे आपली जबाबदारी नाही. जबाबदारी श्री गुरूंच्या वरती ढकलली, आपण निश्चिंत झालो, बाकी श्री गुरु करतात. एका बाईला पोपट पाळण्याचा खूप छंद होता, म्हणून तिने पोपट विक्रेत्याकडून एक पोपटाचे पिल्लू विकत घेतले. छान होते ते पिल्लू. हिरवागार रंग, लाल टुचूक चोच, डोळ्याच्या भोवती त्या मापाने काढलेली वर्तुळे, फारच छान दिसत होते ते पिल्लू. पण आता पिल्लाला ठेवायला पिंजरा नव्हता, म्हणून त्या बाईने त्या पोपटाच्या पिल्लाला पाठीला भोके पाडून त्याच्या आत कोंडले होते. मात्र पिल्लाच्या दृष्टीने ते सुरक्षित नव्हते, म्हणून ती आपल्या धन्याला म्हणते, धनी, उद्या बाजारला जाणार आहात, आपल्या या पिल्लासाठी एक पिंजरा विकत आणा. तोही म्हणाला, ठीक आहे, मी आणतो उद्या पिंजरा. हौसेला मोल नसते. तो बाजारात गेला. शापूची भाजी, बटाटे, वांगी, मेथी जे काय हवे ते घेतले आणि बायकोने सांगितलेले नेमके विसरला, कारण हा आठवणीचा खडक होता. त्याच्या स्मरणात काहीच राहायचे नाही. धनी लांबून येताना तिने पाहिला, मात्र हातात पिंजरा न दिसल्याने ती नाराज झाली. ती धन्याला विचारते, धनी, पिंजऱ्याचे काय झाले? तो म्हणाला, मी विसरलो बाई. एवढ्या वाक्यावर तिने बरेच उरकून घेतले. शेवटी तो म्हणाला, बाई, पुढच्या आठवड्याला येतो, आणतो, माफ कर मला, पाया पडतो तुझ्या, पण आता बोलू नकोस. पुढच्या आठवड्यात बाजारात गेला, सर्व भाज्या खरेदी केल्या, हवे नको ते घेतले आणि पिंजरा तेवढा विसरला. ते घरी आल्यावरच त्याच्या लक्षात आले, तेही बायकोने पाहिल्यावर. तो मागेही वळू शकत नव्हता, पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. वाघाच्या तोंडात आता मान द्यावी लागणार होती. बायकोला कळाल्यानंतर ती बोलायची तीही बोलली आणि नको तेही बोलली. ती म्हणाली, शेजारचा बोका आपल्या पिल्लावर टपलेला आहे. आधीच सांगून ठेवते, तो बोका कधी झडप घालेल याचा नियम नाही. आता जर येणाऱ्या बाजारी पिंजरा विसरलात तर घरात घेणार नाही, असा दम भरला. पुढच्या बाजारी आला. पहिल्यांदा त्याने पोपटासाठी पिंजरा खरेदी केला, मग शापूची भाजी व इतर भाज्या खरेदी केल्या आणि मोठ्या अभिमानाने पिंजरा मिरवतच घरी घेऊन आला. दारात बायको उभी होती. तिचा चेहरा पडलेला दिसला. तो जग जिंकून आल्यासारखा म्हणतो, हे बघ, आणला की नाही पिंजरा? हे बघ, मध्ये झोपाळा आहे, पिंजऱ्यामधल्या पोपटाला बसायला. इथे मिरच्या ठेवायला जागा आहे, इथे पाणी प्यायला वाटी आहे, इथे पेरूची फोड ठेवायची. शेवटी तिने तोंड उघडले आणि म्हणाली, बसा तुम्ही त्या आता पिंजऱ्यात. शेजारच्या बोक्याने दुपारीच पोपट खाऊन टाकला. असे आपले होऊ नये म्हणून योग्य वेळेला पिंजरा करणे गरजेचे असते. तोही पिंजरा असा असावा,
त्याला उभ्या आडव्या हरिनामाच्या सळ्याने बांधलेला असावा. प्राणायामाने दिले जाणारे झोके घेण्याची सोय असावी. सत्कर्माची पेरूची फोड ठेवण्यासाठी जागा असावी आणि तापलेल्या मनाला शीतलता द्यायला पाणी ठेवण्यासाठी त्यात वाटी असावी. म्हणजे आपला जीवरूपी पोपट सुरक्षित राहील. नाहीतर काळरूपी बोका टपलेला आहेच. शहाण्यापेक्षा भोळे यात तरुण जातात. तुका म्हणे भोळा जिंकूप आहे कळी काळा. कारण भोळे नामाच्या मार्गाने जातात. योग मार्गाने, कर्म मार्गाने, ज्ञान मार्गाने त्यांना केवळ नावे ठाऊक असतात. मात्र त्या गावाला ते जात नाहीत. ते नाम मार्गाने भगवंताकडे जातात. आपला भोळा भक्तिभाव त्याला कारणीभूत ठरतो. यमनियमाच्या आधारे डोंगर दरी चढावी लागत नाही. प्राणायामाचे कळे तोडावे लागत नाही. समाधीसाठी पैल मेरूच्या शिखरी जावे लागत नाही. अहो येता जाता उठत बसता या न्यायाने यशवंत यशवंत म्हणा किंवा यशवंत हो जयवंत हो म्हणा. बाबांना प्रिय ते नाम घ्या. त्या नामाने कळी काळावरती आपली सत्ता निर्माण होईल आणि कोल्ह्या कुत्र्यासारखे आपल्याला मरण येणार नाही. आपले मरण हा आनंद सोहळा होऊन जाईल. तो इतरांसारखा इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल. आपल्या पावलावर पाऊल ठेवून अनेक आपल्या मागे चालत राहतील. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.